महाराष्ट्राच्या राजकारणात एक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जिथे निवडणूक होण्याआधीच काही जागांचे निकाल जवळपास निश्चित मानले जात आहेत। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुका म्हणजे सहसा शांतपणे पार पडणारी प्रक्रिया, पण यावेळी चित्र जरा वेगळं आहे। महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील ही लढत सुरू होण्याआधीच काही महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये विरोधकांची ताकद कमी होताना दिसते। काही ठिकाणी उमेदवारांचे अर्ज बाद झाले, काही ठिकाणी उमेदवारांनी माघार घेतली, तर काही ठिकाणी उमेदवारच देण्यात आले नाहीत। त्यामुळे एक प्रश्न आता राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरतोय। विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा विजयी चौकार आधीच निश्चित झाला आहे का? आणि जर तसं असेल तर हा फक्त निवडणुकीचा आकडा आहे की महाराष्ट्राच्या बदलच्या राजकीय वास्तवाची मोठी झलक आहे? कुठल्या मतदारसंघात आधीच निकाल लागले आहेत, याच विषयावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। मंडळी, राज्यातील 17 विधान परिषद जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। कागदोपत्री पाहिलं तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना दिसतो, पण प्रत्यक्षात मैदानात घडणाऱ्या घटनांकडे पाहिलं तर अनेक ठिकाणी सामना सुरू होण्याआधीच एका बाजूचा पलटा हा जड झाल्याचं स्पष्ट दिसत आहे। विशेषतः सोलापूर, यवतमाळ, अमरावती आणि नाशिक या 4 मतदारसंघांनी सध्या सर्वाधिक लक्ष वेधून घेतलंय। ते कसं? तर सर्वात आधी बघूयात सोलापूरकडे। आता सोलापूरमध्ये काय झालं की महायुतीनं राजेंद्र राऊत यांच्यावर विश्वास टाकला, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आदित्य फत्तेपूरकर मैदानात उतरले होते। पण निवडणुकीच्या प्रक्रियेत मोठा ट्विस्ट आला। फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद झाला आणि याचा थेट परिणाम म्हणजे महाविकास आघाडीचा मुख्य चेहराच रिंगणातून बाहेर पडला। म्हणजे निवडणूक अजून बाकी असली तरी राजकीय गणित पाहिलं तर महायुतीसाठी ही मोठी आणि दिलासादायक बाब आहे। कारण सोलापूरमध्ये एकूण 614 मतदारांपैकी महायुतीकडे तब्बल 428 मतांचं संख्याबळ आहे, तर महाविकास आघाडीकडे केवळ 81 मतदार आहेत। अशा परिस्थितीत विरोधी उमेदवारच मैदानात नसल्यानं राजेंद्र राऊत यांचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचं दिसत आहे। पण ह्या घटनेचा राजकीय अर्थ फक्त एका अर्जाच्या बाद होण्यात नाहीये, तर खरं पाहिलं तर ही घटना महाविकास आघाडीच्या संघटनात्मक तयारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करते। कारण अशा महत्त्वाच्या निवडणुकीतच जर अर्ज बाद होणं म्हणजे फक्त तांत्रिक चूक नाहीये, तर निवडणूक व्यवस्थापनातील त्रुटी म्हणूनही त्याकडे पाहिले जाते। आणि भाजप नेमकं याच मुद्द्यांवर विरोधकांवर राजकीय हल्ला चढवू शकतो। आता वळूयात यवतमाळकडे। इथे तर आणखी मोठा धक्का महाविकास आघाडीला बसलाय। काँग्रेसनं साहेबराव कांबळे यांना उमेदवारी दिली होती, पण मतदानाच्या आधीच त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। विशेष म्हणजे त्यांनी यामागे कोणताही राजकीय दबाव नसून संख्याबळ अपुरं असल्याचं कारण दिलं। म्हणजे विजयाची शक्यता कमी असल्याचं स्वतः उमेदवारानं मान्य केलं। यवतमाळमधील हे चित्र महत्त्वाचं आहे, कारण ही केवळ एका उमेदवारीची माघार नाहीये, हा स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीच्या कमकुवत संघटनात्मक स्थितीचा संकेत मानला जातो। 446 मतदारांपैकी महाविकास आघाडीकडे केवळ 131 मतदार इथे आहेत। अशा परिस्थितीत लढाई सुरू ठेवण्यापेक्षा माघार घेण्याचा निर्णयच इथे उमेदवाराकडून घेतला गेला। परिणामी महायुतीचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय। पण यामागे मोठा राजकीय मुद्दा म्हणजे मनोबल। कारण निवडणुकीत पराभव झाला तर तो एकदा स्वीकारता येतो, पण निवडणूक लढण्याआधीच माघार घेणं म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये वेगळा संदेश देणं असंही होतं। विरोधकांकडे लढण्याची इच्छाशक्तीच उरली नाही असा प्रचार सत्ताधारी पक्ष सहज करू शकतो। यानंतर अमरावतीचा विचार करूयात। अमरावतीत भाजपचे प्रवीण पोटे पाटील हे अधिकृत उमेदवार आहेत, मात्र इथे भाजपलाच आपल्या घरातील बंडखोरीचा सामना करावा लागत होता। भाजपचेच कार्यकर्ते विप्लव बिजोरिया यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला होता, त्यामुळे सुरुवातीला ही जागा महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार का अशी चर्चा होती। पण इथेही समीकरण अचानक बदललं। अर्जाच्या छाननी दरम्यान विप्लव बिजोरिया यांचा अर्ज बाद झाला। विशेष म्हणजे या अर्जावर आक्षेप हा महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजित देशमुख यांनी घेतला होता, त्यामुळे भाजपमधील अंतर्गत बंडखोरीचा प्रश्न तात्पुरता मिटला। आता प्रवीण पोटे पाटील यांचा मार्ग तुलनेने सुकर झालाय। अमरावतीतील संख्याबळही महायुतीच्या बाजूने आहे। 449 मतदारांपैकी महायुतीकडे 222 मतदार आहेत, तर महाविकास आघाडीकडे 148 मतदार आहेत, त्यामुळे गणितही महायुतीच्या बाजूने झुकलेलं दिसतं। मात्र आता ह्या ठिकाणी एक वेगळी बाब लक्षात घ्यावी लागेल। विप्लव बिजोरिया यांनी न्यायालयात धाव घेतली आहे, त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत कायदेशीर घडामोडी होतात का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे।
आता येतो सर्वात चर्चेचा मतदारसंघ म्हणजे नाशिक मतदारसंघ. नाशिकची जागा ही महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे होती. आश्चर्य म्हणजे या जागेवर उमेदवारच देण्यात आला नाही. त्यामुळे अधिकृतपणे महाविकास आघाडीचा चेहराच मैदानात नाही. हे केवळ निवडणुकीचं गणित नाही, हा राजकीय संदेश आहे. कारण नाशिक हा पारंपरिकदृष्ट्या शिवसेनेचा प्रभाव असलेला भाग मानला जातो. अशा ठिकाणी उमेदवार न देणं म्हणजे स्थानिक पातळीवरील संघटनात्मक अडचणी, अंतर्गत मतभेद किंवा विजयाची कमी शक्यता यापैकी एक कारण आहे. याची चर्चा आता सुरू आहे. नाशिकमध्ये एकूण 603 मतदारांपैकी महायुतीकडे तब्बल 454 मतदार आहेत. त्यामुळे शिवसेना महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा विजय ही जवळपास निश्चित मानला जात आहे. पण इथे खरा प्रश्न आहे तो विरोधी राजकारणाच्या भवितव्याचा. कारण उमेदवारच नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होणं हे साहजिकच आहे आणि हा जो काही परिणाम आहे तो कार्यकर्त्यांच्या मनामध्ये दीर्घकालीन ठरू शकतो. आता या सगळ्या 4 मतदारसंघांचं एकत्रित विश्लेषण जर का केलं तर एक चित्र समोर येतं. महायुतीच्या विजयामागे केवळ संख्याबळ नाहीये, तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील गेल्या काही वर्षात वाढलेला प्रभावही आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषद आणि महानगरपालिका स्तरावर महायुतीनं अनेक ठिकाणी आपली पकड मजबूत केली आहे. त्याचाच परिणाम या मतदारसंघांच्या गणितात दिसत आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीसमोर अजूनही एक मोठं आव्हान आहे. काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये पूर्ण समन्वय दिसत नाहीये. अनेक ठिकाणी जागा वाटप, नेतृत्व आणि स्थानिक समीकरणांवरून नाराजी असल्याचं चित्र दिसतं. किंबहुना या निवडणुकीचा परिणाम हा केवळ विधान परिषदेत किती जागा मिळाल्या यापुरता मर्यादित राहणार नाहीये, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, महानगरपालिका आणि पुढील विधानसभा निवडणुकींसाठीही हा निकाल हा मनोवैज्ञानिक दृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे. कारण राजकारणात अनेकदा आकडे जितके महत्त्वाचे असतात तितकंच महत्त्व वातावरणाचं असतं आणि सध्या हे वातावरण महायुतीच्या बाजूने झुकलेलं आपल्याला अगदी क्लिअर बघायला मिळतंय. तरीही राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही निश्चित नसतं. कारण विधान परिषद निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींवर आधारित असतात. इथे वैयक्तिक संबंध, स्थानिक नाराजी, अपक्षांची भूमिका आणि क्रॉस वोटिंग सारखे घटकही अनेकदा निकाल आपल्या बाजूने किंवा मग विरोधकांच्या बाजूने बदलवू शकतात. त्यामुळे महायुतीच्या विजयाच्या चर्चा सुरू असल्या तरी मतदान आणि अंतिम निकाल यांच्यातील अंतर अजून संपलेलं नाहीये. मात्र आजच्या घडीला एक गोष्ट स्पष्टपणे दिसते. सोलापूरमध्ये विरोधी उमेदवाराचा अर्ज बाद झाला, यवतमाळमध्ये उमेदवाराने माघार घेतली, नाशिकमध्ये उमेदवार दिला गेला नाही आणि अमरावतीत बंडखोरांचा अर्ज बाद झाला. या 4 घटनांनी मिळून महायुतीसाठी राजकीय वातावरण अधिक अनुकूल केलं आहे. आता प्रश्न एवढाच आहे, हा फक्त विधान परिषद निवडणुकीतील तात्पुरता फायदा आहे का, की महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीची पकड आणखी मजबूत होत असल्याचे हे संकेत आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निकालानंतर महाविकास आघाडी ही आपल्या संघटनात्मक उणीवांवर कितपत मात करू शकते. कारण निवडणूक संपेल, निकाल लागेल, विजयी उमेदवार निवडून सुद्धा येतील, पण निवडणुकीने उपस्थित केलेले प्रश्न मात्र तिथेच राहणार आहेत. आता या एकूण सगळ्या मुद्द्यांबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.